या संदर्भात तुम्ही काही मुंबईला भेटणार आहेत का श्री आता मुख्यमंत्री? मुख्यमंत्री महोदयाला निवेदन देणार आहे मी स्वतः. मुख्यमंत्री स्वतः डीजीला भेटून मी निवेदन देणार आहे. याची संपूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे. राज्य उत्पादन शुल्क खातं आपल्या साधारण देणार आहे. तरी कोणताही नेता अशा प्रकारचं कोणाला पाठीशी घालत नाही. ते मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो. राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचं नाव असलेलं विदेशी मद्याचा एक ट्रक पुसद येथील पोलिसांनी पकडला. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर आरोप सुरू झालेले आहेत. जिंतूरचे माजी आमदार तथा आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असलेले विजय भांबळे यांनी थेट आरोप केलाय त्यांच्यावर की राज्यामध्ये बनावट मद्य विक्रीचं रॅकेट त्यांच्या माध्यमातून चालू आहे. हा आरोप राजकीय आहे का खरं यामध्ये तथ्य आहे? कारण तुमच्या दोघांतला संघर्ष पूर्ण राज्याने बघितलेला आहे. नाही, संघर्ष हा हे तर आहेच, त्याचं कोणी लपवायचं कारण नाही. पण आता स्पष्ट हे झालंय, ज्या टेम्पोमधून दारू आज पकडले गेली काल, त्या टेम्पोवरती क्लिअर कट नाव राज्यमंत्र्यांचं आहे. त्यांचं नाव, त्यांचं पद, आणि त्यांनी सुद्धा कबूल केलंय की माझं नाव त्याच्यावरती आहे म्हणून. अशा प्रकारची घटना मी महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कधी बघितली नाही. आणि माझं एवढंच म्हणणं आहे सरकारला की हे खूप मोठं रॅकेट आहे. आमच्या 2-3 जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची अवैध दारू या अगोदर ही कारवाई झालेली आहे. पूर्णा तालुका असेल, जिंतूरमध्ये बोगस दारूचं एक रॅकेट मागं पकडलेले आहे. आणि कालची जी घटना घडली त्याच्यामध्ये जे काही विदेशी दारू म्हणून दाखवली गेलेली, ही विदेशी दारू, याच्यामध्ये 100% विदेशी दारू आहे का ही तपासली पाहिजे. या बाटल्यामध्ये कोणती दारू भरली हे तपासलं पाहिजे. नेमका ट्रान्सपोर्ट त्यांच्या जवळचे नातेवाईकाचं त्यांनी मान्य केलं ना, कबूल केलं ना, ते ट्रान्सपोर्ट त्यांच्या जवळचे नातेवाईकाचं आहे. तर मला एवढंच सांगायचं की एखादा ट्रान्सपोर्टचा ट्रक, आपण जेव्हा ट्रान्सपोर्टचे मालक म्हणून सांगतो की पुण्याहून हे माल घेऊन जा नागपूरला, तर तो दुसरीकडे जात नाही ना, त्याला बंधन असतील त्याला. पण तो ट्रक पुसदला आल्यानंतर तो ड्रायव्हर सुद्धा दुसराच 3 दिवसापूर्वी ड्रायव्हर बदलला गेला. आणि तिथून सुद्धा तो ड्रायव्हर दारूचे बॉक्स फरार करत होता. म्हणजे हे सगळं एवढं मोठं रॅकेट आहे, याच्यामध्ये सखोल जाण्याची आवश्यकता आहे. माजी मुख्यमंत्री महोदय, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय, सगळ्या खात्यांना म्हणजे त्या डिपार्टमेंटला माझी हीच मागणी राहील की हे सगळं रॅकेट बाहेर आलं पाहिजे. ज्यांचा वरदहस्त आहे, जे कोणी नेते असतील, कोणी असो ते, शासनापुढे कोणी मोठं नाही, जे चुकीचं काम करून त्याला घरी बसवलं जाणार. हे महाराष्ट्राचा इतिहास. त्यांचं स्पष्टीकरण असं आहे की तो जो ड्रायव्हर त्यांच्या नातेवाईकांच्या ट्रकवर लावण्यात आलेला आहे, तो चोरी करत होता त्या गाडीची, आणि म्हणून त्यांनीच फोन करून सांगितलं की अशा अशा प्रकारचं GPS लोकेशन आहे आणि तो दुसरीकडे जातोय, म्हणून ते कारवाई करण्यात आली. आता हे सगळ्या म्हणजे आता कसं याच्यातून बाहेर निघायचं हे आता हे सगळं चालू झालं आहे. आपल्यावर काही येऊ नये. नाव कसं काय टाकलं त्यांनी? नाव त्यांची कसं, परवानगी न घेता नाव टाकलं असंही म्हणणं आहे. असं कसं नाव टाकलं? कोणी कसं टाकलं? ही महाराष्ट्रात अशी कशी घटना घडली का? एखाद्या दारूचा टेम्पो, त्याच्यावर मंत्री महोदयाचं नाव, असं आपल्या जिल्ह्यात का मराठवाड्यात घडलं नाही. इथं कसं घडलेलं आहे? हे माझं असं मत आहे की याच्या मागे 100% यांच्या कुटुंबाचा 100% हात आहे. यांचंच काहीतरी लागेदोरे आहेत. हे स्पष्ट होऊ द्या ना. असतील तर असतील, पण केव्हा कळलं ते? SIT नेमली पाहिजे. त्याच्यावरती यावर CBI आता तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार असंही म्हणलं. मुख्यमंत्री महोदय, आदरणीय अजितदादाला मी सगळं प्रकरण सांगणार. असं नाही चालणार ना महाराष्ट्रामध्ये. एकीकडे दारूबंदीचं, जसं गुटखा बंदीचं महाराष्ट्रामध्ये आहे, गुटखा बंदी झालेली आहे. आता मी गुटखा बंदीचा उल्लेख केला की सगळ्या राज्यामध्ये गुटखा विकला जातो आमच्या जिंतूरमधून. जो संदीप अप्पा लकडे मंत्री महोदयाचा जवळचा कार्यकर्ता, जो मार्केट कमिटीचा संचालक आहे, तो सगळ्या राज्यात गुटखा विकतोय. मी अनेक तक्रारी केल्या, त्याच्या 16 गुन्हे त्याच्यावरती. मोका लावा म्हणून मागणी केली. दारूचा आरोप वेगळा, आता हे गुटख्याचाही आरोप तुम्ही करतायत त्यांच्यावर. गुटख्याचा आरोप मी आता नाही केला. 3 महिन्यापूर्वी मी तक्रार दिली मुख्यमंत्री महोदयाकडे. त्याची व्हिडिओ दिली मी आज तुम्हाला, व्हिडिओ दिली मी आज सगळ्या SP-ना व्हिडिओ दिला मी त्याचा, की हा गुटखा जिंतूरचा, तेलंगणामधून हा गुटखा आणतो, हा तस्कर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो गुटखा विकतो. आज जवळपास रोजचे 100 ट्रक माल तो एक्सपोर्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये विकतो. तो त्यांचा जवळचा कार्यकर्ता आहे. त्याच्यावरती 16 केसेस झाल्यात. जिंतूरला मटका खुलेआम चालू आहे, जिंतूरला लॉटरी खुलेआम चालू आहे, रेतीची तस्करी चालू आहे. हे सगळं
वरी माहित नाही त्यांना काहीच, त्यांच्या म्हणजे वरी काही दाखवायचंच नाही. हे सगळं प्रकार आता उडा आला पाहिजे ना, तर ह्या निमित्तानं उडा आला तरी आज ते टेम्पो पकडल्यामुळे. याच्या संदर्भातले काही पुरावे आपल्याकडे आलेत का, किंवा काही माहिती तुमच्याकडे आली का ही बनावट दारू विक्री केली जाते? किंवा आता त्याच्यामध्ये हे आता खरं पाहिलं तर हे एक्साईज डिपार्टमेंट, पोलीस खातं, आता जसं मी मागणी केली SIT, CBI, तर यांनी तपास केला पाहिजे. माझ्या सोर्सेसने मी तर माहिती घेणार ना, आणि माझ्याकडे जेव्हा माहिती येईल मी पुन्हा प्रेस घेऊन सांगेल काय काय मुद्दे आहेत माझ्याकडे. राजीनाम्याची मागणी हा केली मी, त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. आतापर्यंत अनेक ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी राजीनामा दिलेत ना. आपली नैतिकता म्हणून, आपण राज्यकर्ते म्हणून थोडे दिवस राजीनामा द्या ना, काय फरक पडेल. आणि या चौकशीमध्ये जर त्या राज्यामध्ये दोषी नाही आढळले तर मग पुन्हा म्हणजे ह्या बनावट दारू विक्रीचं रॅकेट जे आहे ते स्वतः पालकमंत्री यांच्या आशीर्वादाने चालू आहे, असं माझं मत आहे की त्यांचा 100% जे इन्व्हॉल्वमेंट आहे, त्यांच्या कुटुंबातलं इन्व्हॉल्वमेंट आहे, हे जनतेसमोर आलं पाहिजे. एकूणच या पूर्ण प्रकरणाची SIT चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी होईपर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी माजी आमदार विजय भांबळे यांनी केली आहे. कॅमेरा पर्सन व्यंकटेशसह पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.